अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 20 जून आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण भाग 1. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्तैन्नी विषया स्मृतम. या संस्कृत श्लोकामध्ये मनुष्याचे मन बंधनाला जसे कारणीभूत आहे तसेच ते मोक्षालाही कारणीभूत आहे. आपल्या मनाचा उपयोग कसा करावयाचा हे आपण ठरवावयाचे. आपल्याला स्वातंत्र्य आहे, मात्र स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आपल्या कल्याणासाठी त्या मनाचा उपयोग करून मोक्षासाठीच करून घेणे श्रेयस्कर ठरेल. हे मन माणसाला नराचा नारायण सुद्धा करू शकते किंवा नराचा वानर सुद्धा बनवू शकते. मनाची विविध रूपे आहेत. लोभी मन, अहंकारी मन, हावरे मन, विषयी मन, देवभोळे मन, उदार मन, कंजूस मन म्हणजेच कृपण मन, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धावाता. अशा या मनाला आवरायचे कसे? तर मनाच्या चांगल्या गुणांची वृद्धी करणे मनालाच मनाचे औषध एवढाच पर्याय राहतो. कार्य होण्याच्या अथवा न होण्याच्या सर्व कारणाला मन हे कारणीभूत आहे. कारण शरीर म्हणजे आपला रथ, आत्मा हा त्यावरती बसलेला मालक, बुद्धी हे सारथ्याचे कार्य करीत असते. या शरीर रूपी रथाचा लगाम म्हणजे मन होय. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. मनाला आपल्या ताब्यात कसे ठेवावे त्यासाठी अभ्यासाने मन स्थिर व शांत करणे गरजेचे आहे. दुःख हे सारे मनावर अवलंबून आहे. लगाम कसा खेचला पाहिजे हे ज्याच्या त्याच्या बुद्धीने ठरवावे. आपले कल्याण करावायचे असेल तर त्यावर एकच पर्याय हा आहे, अन्यथा लगाम ढिला सोडला तर आपले अकल्याण ठरलेले आहे. काय गंमत आहे पहा. आपल्या मनाच्याच इच्छेने एक प्रतिमा निर्माण केली, त्या प्रतिमेची पूजा केली, ती प्रतिमा सुद्धा पावली. ते मन प्रसन्न केले की तुम्ही इच्छा करा मला सिद्धी प्राप्त व्हाव्यात, त्या हळूहळू मनाच्या पायापाशी येतील. मन गुरुही होते, मन शिष्यही होते, मन दास्यही स्वीकारते, मनामुळे प्रसन्नताही लाभते. आपल्याला मनामुळे गती प्राप्त होते. मग तो साधक असो वा वाचक असो वा पंडित असो वा सर्वांच्यासाठी मन हे बंधन व मन हे मोक्ष देते. आपल्या मनावरती आपली शारीरिक व मानसिक स्थिती अवलंबून असते. तीच सुधारणा करावायची असेल तर मनाला सांगा साधना कर. साधना ही आनंदासाठी असते, साधना स्वतःसाठी असते, साधना स्वतःच्या सुखासाठी असते, साधना आनंदासाठी असते, साधना दाखविण्यासाठी नसते. साधनेवरती साधुत्व अवलंबून असते. साधुत्व एका दिवसात प्राप्त होणार नाही. साधुत्वाच्या नादाला लागल्यानंतर इतर काही जण नावे ठेवतील, मात्र त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कल्याणाचा धंदा आपण करीत राहावे. आपल्या कर्मावरून आपल्याला साधुत्व प्राप्त होते. पोशाखावरून साधुत्व नसते. भगवी कपनी भगवी पंचा यावर ते अवलंबून नाही. आपल्या आनंदासाठी देहातून आनंद उत्पन्न व्हावा असे जर वाटत असेल, तर आपली उन्नती व्हावी असे वाटत असेल तर साधनेला पर्याय नाही. अनेक जन्माचे आपल्यावर असणारे शिवाय त्या अनुषंगाने येणारे भोग प्रारब्ध दूर व्हायला काही साधना खर्च होईल, मात्र साधना अखंड चालू ठेवावी. मग हळूहळू प्रारब्ध दूर होईल, अज्ञानाची पुटे आवरणे दूर होतील. म्हणून कर्म करताना सुद्धा सुंदर करणे, श्री गुरुना आवडतील अशी कर्मे श्री गुरुना समर्पित करता येतील अशी कर्मे करावीत.
आपला आनंद आपल्यावर अवलंबून आहे, मात्र त्यासाठी आपण शहाणे होणे गरजेचे, मनावर घेणे गरजेचे. आपल्या मनातील सुविचार व आपण केलेली साधना आपले अंतर्मन सुधारून हळूहळू चमत्कार घडेल. चमत्कार म्हणजे बोवाबाजीतील चमत्कार नव्हे. आपली साधना योग्य दिशेने चालू असेल तर जे चमत्कार घडतात ते मैलाचे दगड होत. त्यामुळे आपणाला कळते की आपण योग्य दिशेने निघालेलो आहे. मन स्थिर, मनात देवाची इच्छा, तेच आपले प्रभूपाशी मागणे आणि मग तोच प्रभू प्रसाद आपणाला देतो. आपली इच्छा हे आपले मागणे होऊन आणि आपले मागणे हे पसायदान होऊन व प्रसाद दान होऊन जातो. हे सर्व प्राप्त होण्यासाठी मन स्थिर व शांत होणे गरजेचे. आपल्याला मिळणारा आनंद, प्रसन्नता व दुःख आपल्या मनाच्या इच्छेवर अवलंबून आहे. आपली कर्मे कशी आहेत, आपण साधना काय करतो यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.